राम राम मंडळी, तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला जर मी सांगितलं की आम्ही फक्त ॲपलच विकत आणतो तर तुम्हाला खरं वाटणार नाही, पण हे खरं आहे. आम्ही फक्त ॲपलच विकत आणतो आणि किवी एक विकत आणतो, कारण आमच्या घराच्या शेजारी खूप सारी फळं आहेत. काही आमच्या आहेत, काही शेजाऱ्यांची आहेत. पण शेजाऱ्यांची जरी असले तरीसुद्धा सीझन वाईज जशी फळं येतात तसे त्यांच्याकडून भरभरून फळं मिळतात, बॅग भरून देतात. आमच्याकडं काय येत असतील तर ते त्यांना देतो आम्ही. आणि शेजारी खरं सगळे चांगले आहेत. काही माझे चुलत्यांचे शेतातले जे फळं आहेत ते आहेत, काही आमच्या आहेत, ते मी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर करते. आणि 5 एकरमध्ये पूर्ण हे ड्रॅगन फ्रूट आहे आणि ह्याला खूप जास्त फळं पण लागलेत आत्ता बघा. आणि हे ड्रॅगन फ्रूट आमच्या घराच्या एकदम बाजूलाच आहे, म्हणजे जास्त लांब नाही आहे. सगळं आमच्या घराच्या शेजारचंच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. त्याचबरोबर इथं शेजाऱ्यांचेच नारळ आहेत आणि आमच्यात पण खूप जास्त नारळ आहेत. त्यामुळं ह्या नारळांकडे बघायला कुणालाही टाईम नाही, इतके नारळ आहेत. ही आमच्या आत्याची शेती आहे ही सगळी. आणि हे नारळाचं झाड आहे. पाऊस येऊन गेल्यानंतर बघा कसे नारळ पडलेत. आणि आत्या पण घ्यायला येत नाही आणि आमच्या घरी पण खूप जास्त नारळ आहेत, त्यामुळं आम्ही पण घेत नाही. हे असेच पडलेले असतात बघा तुम्ही. सुकलेले हे पडतात आणि हे ओले थोडेसे पडलेत कारण वारं येऊन गेले. आणि आंब्याचं झाड बघू शकता, किती जास्त आंबे आलेले आहेत त्याला. आंबे नारळाच्या झाडाला आंबे आलेत, असं डोकं चालतं कधी कधी. तर ते बघू शकता तुम्ही किती जास्त आलेत. आणि हे शेजारी पण असे आहेत, ह्याला पण किती जास्त आलेत. खूप जास्त नारळ झाड आहेत. ह्या लाईननी पण सगळे नारळ आहेत, नारळ नारळ नारळ. आणि इकडं पण नारळ, खूप सारे नारळ खाली पडलेले आहेत आणि ह्याला खायला कुणीच नाही. नारळ. आणि ही आंब्याची झाडं आहेत. आता ह्याचे आंबे काढून झालेत आणि किती आंबे आलेत बघू शकता. असे लाईननीच झाड आहेत. हे 3 झाड आहेत असे. इथं 2 चिकूची झाडं आहेत, मोठी आहेत. आणि बसून जरी ह्याचे चिकू काढले ना तरी काढता येतात, एवढी मोठी झाडं आहेत आणि खालीच आहेत अशी. आणि आता इथं पाणी दिलं आहे रानात, त्यामुळे मी तिथपर्यंत जात नाही आहे, थोडंसं झूम करूनच दाखवते. त्याच्या शेजारीच रामफळाचं झाड आहे आणि हे पण आमच्या आत्याचंच आहे, त्यामुळं भरपूर सारी फळं आम्हाला खायला मिळतात. आणि केळी पण आहे जवळच इथून, पण केळीकडे जायला पण इथून म्हणजे आता ओला आहे त्यामुळे मी तिकडं जात नाही आहे, आमचीच आहे तिकडं शेजारी. आणि तेही केळेही आमच्या घरचेच आहेत. आणि हे पेरूचं झाड आहे आणि ह्याला पेरू पण लागलेत. आणि हे कसलं झाड आहे म्हणजे सीझन वाईज फळं येतात पेरूला, पण ह्याला 12ही महिने फळं चालूच असतात. हे असं पेरूचं झाड आहे आणि आतासुद्धा भरपूर पेरू लागलेले आहेत ह्याला बघू शकता. आणि म्हणजे ज्यांना मिळतं ते खात नाहीत असं म्हणतात ना, तसंच आहे. कारण आमच्या घरी इथं पेरू येतातही, गळून पडतातही, तरी घरचे खात नाहीत बरं का. आणि ज्यावेळेसला आम्ही येतो त्यावेळेसला ह्या पेरूला आम्ही पेरू ठेवत नाही, असं असतं आमचं. कारण माझ्या मुलांना पण खूप जास्त पेरू आवडतात. आणि त्याच्यानंतर हे सीताफळाचं झाड आहे, ह्याला पण सीताफळं लागलेली आहेत बघा. खूप सारी सीताफळं लागलेत ह्याला सुद्धा. सगळी फळं घराच्या शेजारीच मिळतात आहे म्हटल्यानंतर मार्केटमधून कशाला फळं आणायचे, असं आमचं घर आहे. अशा ठिकाणी आमचं घर आहे. आणि बघा हे आमचा नारळ आत्ता तुम्हाला दाखवलं होतं. आणि घराच्या समोर 3 नारळ आहेत, त्यापैकी हे एक नारळाचं झाड आहे. आणि याला किती जास्त नारळ लागलेत. आणि इतके जर नारळ असले तर काहीच गरज नाही आहे दुसऱ्यांच्या रानातून जाऊन आणायची, म्हणून हे नारळ इथंच असेच असतात. आणि इथं पण पडलेले आहेत बघा. आणि इथंच हे झाड आणि इथंच पेरूचं झाड आणि हे आमचं घर. आणि हे एक चिकूचं झाड आहे आणि ह्याला खूप सारे चिकू लागलेत. खूप जास्त मोठं झाड आहे, ते दाखवलं होतं ते दुसरं झाड आहे चिकूचं. आणि हे एक झाड आहे, तुम्हाला झूम करून दाखवते किती ह्याला चिकू लागलेले आहेत. खूप सारे चिकू लागलेले आहेत बघू शकता, पूर्ण झाड आहे. आणि ह्याला सुद्धा बघायला कुणीसुद्धा येत नाही बरं का. हे माझ्या भावाचं आहे, म्हणजे आमच्या चुलत्यांचं हे आहे. किती सारे चिकू आहेत बघू शकता तुम्ही. आणि मूळ म्हणजे याला खायला कुणीही नाही. आम्ही येतो त्यावेळेसला भरभरून चिकू घेऊन जातो. हे बघू शकता तुम्ही चिकू, खूप सारे चिकूच. आणि इथूनच हे
कढीपत्ता आहे आणि किती जास्त छान आला आहे. ह्याच्यात एक पक्षी बसला आहे बरं का. मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते. मी त्याच्याजवळ जर गेले ना तर ते उडून जाईल मला वाटतं आहे. कोंबडीचं पिल्लू कसं असतं तसंच ते आहे, पण कुठला पक्षी आहे काय माहिती, चिमणीसारखाच दिसतो आहे बहुतेक. तर शांत बसला आहे आणि हा सगळा कढीपत्ता आहे. आणि आपण तिथं विकत आणून कढीपत्ता खातो आणि आमच्या घरच्यांना आहे ना कढीपत्ता आवडतच नाही. म्हणजे ह्या शेतात कढीपत्ता असून काहीही उपयोग नाही असं आहे. आणि हे झाड तुम्ही बघताय, हे आंबे जे आहेत ना ते आंबट आहेत, म्हणून ह्याचं आहे ना लोणचं घालतो आम्ही ह्या आंब्यांचं कैरीचं. तर हे खूप जास्त मोठं आहे असं. आता इकडं आलेच होते तर म्हटलं चला तुमच्याबरोबर अजून एक काहीतरी शेअर करावं. तर लिंबाची झाडंसुद्धा आहेत, 3-4 आहेत आणि ह्याला लिंब पण लागलेले तुम्ही बघू शकता. आता हिरवी आहेत. आणि शेतात राहण्याचा हाच फायदा आहे की सगळं काही एकाच ठिकाणी मिळतं. आणि ह्याला आहे ना फक्त पावसाच्या पाण्यावरती येते बरं का. ह्याला बिलकुलही खत पाणी केलं जात नाही, म्हणजे केमिकल कसलंच नाही आहे ह्याला. आणि किती सुंदर आले तुम्ही बघू शकता. असे 3-4च आहेत पण भरपूर होतात. आणि हे जे झाड आहे ते बेलाचं आहे. आणि सिटीत राहिल्यामुळं आहे ना कधीही बेलपत्र विकत आणतो आम्ही मार्केटला जाऊन, कारण मिळत नाही. आता आम्ही जिथं राहतो तिथं तर असतं, कॅम्पसमध्ये आहे 1-2 झाडं. गेल्या वेळेस तिथूनच आणली होती. पण हे झाड बघू शकता बेलाचं, सोमवारी ज्यावेळेसला बेलपत्र लागतं, श्रावण महिन्यात लागतं, त्यावेळेसला खरंच मिळत नाही. आणि भरून गेले झाड पूर्ण बेलपत्राने. तर मी फक्त फळांचंच दाखवणार होते, पण मग मध्ये मध्ये झाडं दिसतात ते पण तुमच्याबरोबर शेअर करते की कसे असतात ते. आणि इथंच दुसरं पण हे चिकू पण आहे बघा. ह्याला चिकू लागलेले नाही आहेत आता. आणि पलीकडं सीताफळ आहे. तर तुम्ही बघू शकता हे जे झाड आहे ते किती मोठं झालं आहे आता. आणि मी ज्यावेळेसला 7वीला होते ना त्यावेळेसला शाळेमध्ये झाडं आली होती आणि त्यावेळेसला फ्रीमध्ये आली होती. आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला, म्हणजे आंब्याचीही होती फळांचीही होती, पण मला त्याच्यापैकी आहे ना हे झाड आवडलं होतं, कारण ह्याची पानं आहेत ना वेगळी आहेत आणि आपण हे असं वेगळं दिसतं ना, म्हणून मी हे झाड घेतलं होतं. आणि ह्याच्या जागेवर जर आज आंबा असता तर त्याला फळं लागली असती. पण हे झाड पण खूप जास्त सुंदर आलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी 7वीत होते तेव्हाचं हे झाड आहे, किती मोठं झालेलं आहे. आणि याला बघून खरंच आनंद होतो की आल्यानंतर की हे झाड मी स्वतः लावलेलं होतं म्हणून. चला ही एक आठवण. हे एक आंब्याचं झाड आहे आमचं. आणि असंच आंबे आणले होते आणि आई रानात काम करत होती आणि आंबे खाऊन आहे ना इथंच ते कोई टाकली होती आणि त्याचं झाड आले. म्हणजे ह्याला लावावंच लागलं नाही असंच आलं ते. आणि ह्याचे आंबे पण खूप छान आहेत आणि गेल्या वर्षीपासून ह्याचे आंबे यायला चालू झालेत. अजून तुम्हाला दाखवते. आणि भरपूर ठिकाणी माहिती नसेल हे झाड कशाचं आहे, तर मी त्याला झूम करून दाखवते थोडंसं. आणि हे आहेत ना विलायती चिंचा म्हणतात ना, त्याचं झाड आहे. आणि हे आमच्या शेतात आहे बरं का. आणि ह्याला चिंचा पण येऊन गेल्यात, हे सुकून गेले तुम्ही बघू शकता. आता ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करा की माहिती आहे म्हणून. पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, म्हणजे ही चिंचच आहे पण आपण जे खातो ती चिंच नाही, विलायती चिंच म्हणतात आमच्या इकडे याला. मग दुसरीकडे काय बोलतात त्याला काय माहिती. हे दोन्ही झाडं त्याचीच आहेत. एक सुकून गेले आणि एक हिरवंगार आले. आणि इकडं पण आंब्याचं झाड आहे बघा. म्हणजे आमच्या शेतात सगळीकडे आंब्याची झाडच आहे. आणि आता तुम्हाला परत एक दाखवते काय आहे समोर ते. इकडं आहे ना हे चिंचचं झाड आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता. हे चिंच आहे, किती मोठं झाड आहे. आणि त्याच्यानंतर एक इथंही झाड आहे चिंचचं, तुम्हाला जवळून दाखवते. तर हे एक चिंचचं झाड ह्या साईडला आहे, ह्या साईडला एक आहे. आंब्याची झाडंसुद्धा आहेत. आहे ना जांभूळचं झाड असतं ना, जांभळ, ते पण आहे. पण आता ह्याच्यातून दिसत नाही आहे कारण चिंचचं झाड मोठं झालं आहे त्यामुळं. आणि फुलं कळीसुद्धा लागली बघा चिंचेला. आता एकाला लागली एकाला नाही लागली, असं कशामुळे झालं काय माहिती. बघा इकडं लागलेत ह्या झाडाला. आणि जांभळाचं झाड पण दाखवते. एक त्या साईडला पण जांभळं आहे पलीकडे, पण आता मी इतक्या लांब जात नाही, त्याला खूप जास्त जांभळं लागलेत. आणि आता दिवस मावळला आहे, तुम्ही बघू शकता. हे असं वातावरण झालेलं आहे. आणि आता तुम्हाला मी जांभळीचं झाड दाखवते. म्हणजे हे जे सगळं आहे टमाटर आहे आमचं, आणि त्याच्या शेजारीच हे जांभळीचं आणि चिंचचं झाड आहे. आणि जांभळं रस्त्याला येता जाता कुणीही घेऊन जातं, पण दुसरी जी फळं आहे त्याला कुणी बघायलाही येत नाही खरं तर.
आणि हे मोठं असं जांभळीचं झाड आहे बघा. आणि हे पण खूप जास्त मोठं आहे, पण पलीकडच्या साईडनं चिंचमुळं ते दिसतच नव्हतं. इतकं जास्त मोठं आहे हे.